ओके, सूचना आहेत बा. 3 षटकानंतर आपण मैदानामध्ये पाणी नेतो आणि ते पाणी नेण्याची जबाबदारी जी आहे ती 12th मॅनची आहे. प्रत्येकी संघासाठी आपापल्या 12th मॅनने ते पाणी न्यायचं आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. सरवली संघ तुमचे 2 फलंदाज मैदानामध्ये पाठवून द्यायचे. किरवली गावचे चॉकलेट बॉय तेजू पाटील यांच्याकडून शुभेच्छा आलेत किरवली संघाला. आपलंही स्वागत आहे. डगआउट मध्ये फक्त आणि फक्त 12 खेळाडू ठेवायचे, याची देखील आपण नोंद घ्यायची. चला, दोन्ही टीमचे 12th मॅन नाहीयेत, एक्स्ट्रा राखीव खेळाडू पाठवा. जर तुमचे 10 खेळाडू असतील, एक खेळाडू आपला अब्सेंट असेल, तर मग आपण एक काम करा की तिथे एखादा मेंबर पाठवा. हा, 6:22 झालेत पा. हा यस, ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये. नियमांचं पालन करा प्लीज, स्पर्धा खूप मोठी आहे. आम्ही इथे आपल्याला टायमिंगचा अभाव आहे, खास करून जास्त वेळ आपण 12च्या पुढे जाऊच शकत नाहीये. 11:30चा लास्ट टायमिंग दिलेला आहे, त्यामुळे आम्ही ही स्पर्धा डे नाईट फॉर्मॅटमध्ये ठेवली आहे. तर नियमितपणे आपण ही स्पर्धा जी पाहतो ती नाईट फॉर्मॅटमध्ये असते. यंदाच्या घडीला जर आपण पाहिलं नगरपालिका सेशनमध्ये नोंदणी आणि त्यानंतर मग जे आलेले नियम, त्या नियमांचा आम्ही फॉलोअप घेतोय, तुम्ही आमच्या नियमांचा फॉलोअप घ्या अशी विनंती तुम्हाला. विद्युत मनोरे प्रज्वलित करायच्यात या. ओके, चालेल आहेत. मॅच कडे आपण वळत आहोत. वन्स अगेन ऑल व्ह्यूअर्स, आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आहे. किरवलीसाठी शुभेच्छा तेजू पाटील यांच्याकडून आल्यात. हे संपाय सिग्नल, गेम इज ऑन, लेट्स प्ले, काउंट डाऊन स्टार्ट नाउ. 3, 2, 1 लेट्स बिगिन. पहिला षटक मंगेश, नितीन ऑन स्ट्राइक. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती आपण पाहतोय चान्स बनतीये जेलची फलंदाज बाद. फर्स्ट इनिंगचा खेळ, 5 षटकांची मॅच. जनमान सरवली संघ मैदानाच्या आतमध्ये, विरोधामध्ये किरवली. अगदी आपण जर पाहिलं तर पहिल्याच बॉल वरती विकेट संपादन. बसलेला धक्का, खेळण्यात चिंताजनक वातावरण, खेळण्यामध्ये चिंताजनक वातावरण पाहायला मिळत आहे. मंगेशचा षटक, चांगलं षटक आहे, फिल्डर आहेत डोक्यावरून. लॉंग ऑन ड्राईव्ह केलेला फटका ऑर्थोडॉक्स स्टाईलनं लॉंग ऑनच्या दिशेमध्ये येतोय चौकार. क्रिकेट अटॅकिंग बाणा मैदानाच्या आतमध्ये. एलईडी देखील ऑन झाली आहे.
पाहू शकता आपण किती सुंदर इफर्ट दिले गेलेत. स्पर्धा खूप छान आहे. या अशा सर्व गोष्टी नियंत्रित करतात नियमितपणे आणि खास करून मग मच्छिंद्र पाटील म्हटलं तर मग त्यांचं आयोजन आणि त्यांच्या आयोजनामध्ये कुठली कमी राहील असं कधी घडलेलंच नाहीये. हे नाव मोठं आहे या परिसरातलं. अगदी आपण पाहू शकतो त्यांना 4 धावा धाव फलकावरती 1 गड्यांचा मोबदला. ऑन स्क्रीन मान्यवरांचा ताफा. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर खेळाडू कक्षातील खेळाडू दाखवले जात आहेत. तिहेरी भूमिका 4 कॅमेऱ्यांसह आज आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. एकविरा लाईव्ह इव्हेंटचे आमचे सर्व मेंबर्स इथे काम करत आहेत. खास करून या वाहिनीचं कौतुक करणं महत्त्वाचं आहे. सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर या वाहिनीच्या माध्यमातून जी स्पर्धा टेलिकास्ट केली जाते त्या स्पर्धेला अगदी आपण पाहतो एक वेगळी उंची आणि वेगळं बिरुद मिळतंय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. अतिरिक्त 1 धावेनं टीमची धावसंख्या पुढे. टीमचा टोटल जाऊन पोहोचलाय 5 या आकड्यावरती. 5 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक 1 मंगेशची आपण पाहतो इथे. सागर भोईर 4 धावा जमा केल्यात. यावेळचा बॉल वेगवान चेंडू टप्पा पडल्यानंतर अगदी बॉलला वेग दिला जातोय. किरवलीचा हा सुपरस्टार खेळाडू अगदी पूर्णपणे आक्रमक चढवण्याच्या स्नादामध्ये आणि डॉमिनेशन प्रक्रिया सादर करतोय रंगमंचावरती. क्या बात आहे. पा पुढचा बॉल असेल मंगेशचा. यावेळेला हाल्फ हेलिकॉप्टर काढून खेळलाय. लॉंग ऑफ मधून एक खेळाडू येतात. प्रोटेक्शन चांगलंय, फिल्डिंग छान. तेजसच्या माध्यमातून धावा घेत असताना आपण पाहतोय टीमची जी धावा संख्या ती मात्र 1 धावेनं वाढतीये. जोखीम पत्करत नाहीयेत. सिंगल वरती फोकस आहे. दरम्यान इथे आगमन झालेलं आहे आमचे अतिथीगण आदरणीय बालकृष्ण म्हात्रे साहेबांचे इथे आगमन झालंय. मी त्यांना विनंती करतो की आपण यायचं मंचावरती या. आपलं स्वागत आहे. बालकृष्ण म्हात्रे साहेबांना मी विनंती करतो की आपण यायचं. यावेळचा बॉल हवेमध्ये खेळायचा प्रयत्न आहे. फिल्डर आहेत स्वतः गोलंदाज. स्कॉट अँड बॉलची नामी संधी अँड इट्स OUT आउट. धक्का बसेल टीमला. फलंदाज अगदी होत आहेत बाद. विनंती करीत आहोत सोमनाथ डोंगरे यांना. वावंजे बिलॉंग करतात. आमचे अतिथीगण आहेत. अगदी आमच्या आयोजक वर्गात बघा किती कटाक्ष ठेवण्यात. सर्व मान्यवरांना अगदी आपण पाहतो हेरतायत आणि सर्वांना विनंती आहे की आपण त्यांच्या विनंतीला मान देऊन इथे उभं राहायचं. तर अगदी आपल्यासोबत आज अमित पाटील सर जॉईन झालेत. तारेगावचा एक बुलंद आवाज. त्यांचे आपण स्वागत करूया. थोड्याच वेळामध्ये त्यांचा देखील आपल्याला आवाज ऐकायला मिळेल. 6 धावा आपल्याला धावफलकावरती जरूर पाहायला मिळत आहेत. 2 गड्यांचा मोबदला. विकेट वरती विकेट जरूर आल्या आणि या पडलेल्या विकेट संघासाठी आपण जर पाहिल्या तर नक्कीच आता इथून थोडासा कर्दन काळ ठरत आहेत. 6 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. पुढचा बॉल असेल. फटका छान खेळलाय बॅटच्या मधोमध. सुपर स्ट्रोक, स्ट्रेट हिटचा फटका ब्लॅक स्क्रीनला आदळणारा आणि हा येतोय दर्जेदार चौकार. पुणे परिसरामध्ये गेल्यानंतर आपल्याला अशा प्रकारची संगीत ऐकायला मिळतात. खास करून आता आम्ही इथे गेलो होतो मागील खरं तर 2-3 दिवसाच्या आधी पाटण तालुका आणि पाटण तालुक्यामध्ये या अशा प्रकारची संगीत होती. तिथे प्रत्येक चौकारासाठी आपण त्यांचं टॅगलाईन संगीत, षटकारासाठी टॅगलाईन संगीत आपण तिथे ऐकलं होतं आणि आपल्या परिसरामध्ये देखील आता आपण पाहतोय ही एक नवीन संकल्पना आपल्याला पाहायला मिळते मच्छिंद्र पाटील यांच्या माध्यमातून. त्यांचं आपण नक्कीच कौतुक करूया. 10 धावा झाले धावफलकावरती, जिकडे 2 गड्यांचा मोबदला. पहिल्या षटकाचा खेळ आपण संपताना पाहिला. अगदी या षटकामधून या धावा आल्यात. निवा पाटील या आपण फलंदाजाला पाहतो, त्यानं 1 मध्ये 4 दिल्यात. सागर भोईर याला आपण पाहिलं तर त्यानं देखील 3 मध्ये 5 योगदान दिलं. आवाजामध्ये थोडासा फेरबदल करू.
अगदी आपण पाहतोय आज आपल्या सेवेत आलेत, इमर्जन्सी बॅकअपची भूमिका आपण पाहतोय, परंतु अगदी आपण पाहतोय आज त्यांच्या आवाजातील गोडवा आपल्याला ऐकायला मिळेल। या परिसरामध्ये आपण प्रथमच त्यांचा आवाज ऐकणार आहोत। अर्थातच तारागावचा एक गोड आवाज आणि पेन परिसराची ही धगधगती दुसरी तोफ आपल्यासोबत आहे। अर्थातच अमित पाटील यांना ऐकूया। मी थांबतोय, तुम्ही थांबू नका, ऐकत राहा, पाहत राहा साई चषक हे पर्व 2025। स्टे ट्यून्ड विथ एकविरा लाईव्ह इव्हेंट्स। हेलो तो सबसे पहले आए हुए तमाम दर्शकों का स्वागत करना चाहूंगा। काफी जबरदस्त आयोजन नजर आता हुआ इस तोंड नगरी में। मुकाबला जारी है सरौली बनाम किरौली के बीच में। यहां पर अगर बात करेंगे तो ओवर नंबर दूसरा जारी है। टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर पहुंचती हुई 12 रन। विकेट की बात करेंगे 2 विकेट मैदान से बाहर हो चुके हैं। यहां से देखिए रिवर्स खेलने की कोशिश और डॉट गेंद की होती हुई समाप्ति। रफ्तार भरी गेंदबाजी हो रही है गेंदबाज सागर पाटिल की। पहले ओवर की बात करेंगे, पहले ओवर में रन आए थे 10 और 2 विकेट मैदान से बाहर हुए थे। दूसरे ओवर की जैसे ही शुरुआत हुई पहले गेंद के ऊपर 2 रन मिले और ये रिवर्स का वहां पर प्रयास था बल्लेबाज का। फिर एक बार इस बार देखिए आप वाली गेंद थी, वहां पर बल्लेबाज समझ नहीं पाए लगातार कि ये दूसरी डॉट गेंद खेलते हुए नजर आ रहे। काफी जबरदस्त गेंदबाजी हो रही है। वाइड के लिए थर्ड अंपायर की मांग की जा चुकी है, तो जरूर वहां पर एकवीरा लाइव इवेंट द्वारा दूध का दूध और पानी का पानी जरूर होगा। बैटिंग रिव्यू फेयर डिलीवरी, टॉट गेंद की होती हुई समाप्ति। फिर एक बार गेंदबाज तैयार है। यहां से देखिए शॉर्ट पिच गेंद कट कर दिया, गेंद को प्रहार जरूर हुआ है वहां पर। खिलाड़ी तैनात है लॉन्ग ऑफ रीजन में। डेड बॉल अंपायर द्वारा इशारा आता हुआ डेड बॉल का। रन की बात करेंगे 1 ओवर और 3 गेंदों की समाप्ति हुई। स्कोर कार्ड के ऊपर रन लगते हुए 12 रन। 2 विकेट मैदान से बाहर हुए। जो सस्ते में वापस लौटे थे नितिन पाटिल और प्रशांत पाटिल बगैर खाता खुले मैदान से बाहर हुए थे, लेकिन उसके बाद पारी को संभालते हुए नजर आ रहे सागर भोईर और नीवा पाटिल। इस बार देखिए काफी जबरदस्त शॉट इनटू द गैप, जाएगी गेंद सीमा पार, चौका आता हुआ। काफी जबरदस्त धुन थी जरूर हमारे आयोजनकर्ताओं की। फिर एक बार गेंदबाज तैयार है। फुल टॉस गेंद डंडी खुल होती हुई नजर आ रही है। बल्लेबाज होंगे मैदान से बाहर। ईट का जवाब पत्थर से दिया बल्लेबाज सागर भोईर। बैक टू द पेविलियन। पर नितेश चौधरी बात करेंगे 16 रनों के ऊपर 3 विकेट मैदान से बाहर हो चुके हैं। अभी भी आने वाली 3 ओवर्स बाकी है। डे नाइट फॉर्मेट का ये क्रिकेट और काफी जबरदस्त यहां पर ये मैदान नजर आता हुआ। मैदान के चारों ओर घास और पूरी तरीके से मैदान की चारों ओर बाउंड्री लाइन नजर आती हुई। फिर एक बार गेंदबाज तैयार होंगे सागर पाटिल। इस बार देखिए टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी सी बाहर की तरफ गई थी। अंपायर का तुरंत इशारा आता हुआ
वाइड का, वाइड के साथ अतिरिक्त रनों में इजाफा होगा। टीम की कुल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर पहुंचती हुई 17 रन 3 विकेट के नुकसान पर। फिर एक बार, इस बार देखिए बड़ा हिट लगाने की कोशिश, यहां से ओवर की होती हुई समाप्ति। 2 ओवर के समाप्ति के बाद टीम जय हनुमान सिरौली की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 17 रन। अगर स्कोर कार्ड की बात करेंगे तो रन जरूर नितिन पाटिल जिन्होंने 1 गेंद खेली और 0 रन के ऊपर आउट हुए। उसके बाद आए थे प्रशांत पाटिल जिन्होंने 1 गेंद खेली और 0 रन के ऊपर आउट हुए थे। जरूर 2 विकेट मैदान से जल्दी बाहर हुए थे। उसके बाद थोड़ा बहुत पार्टनरशिप नजर आया हमें सागर भोईर और नीवा पाटिल, इन दोनों के बीच में। सागर भोईर ने बनाए 7 गेंदों में 11 रन और नीवा पाटिल अभी भी नॉट आउट खेल रहे 4 रनों के ऊपर। पहले गेंद के ऊपर चौवा लगाया था नीवा पाटिल ने। कुल मिला के बने 2 ओवर के समाप्ति के बाद 17, मैदान से बाहर विकेट हो चुके 3। और जरूर आने वाले ओवर में अब किस तरीके की रणनीति रहेगी टीम किरौली की, ये हम जरूर देखेंगे। काफी कड़ा मुकाबला होता हुआ इस मैदान के ऊपर नजर आ रहा है। तो जरूर बेतौड़े टीम यहाँ पर आ चुकी है और देखिए वहां से अब मैच का आनंद ले रहे हैं। आने का संकेत दिया है वहां पर टीम ने और जरूर तो उनका मैच उसके बाद जरूर होगा, लेकिन मैच का आनंद ले रहे हैं उनका भी हम करेंगे स्वागत। गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए गेंदबाज नजर आते हुए मच्छिंद्र पाटिल, तेज तर्रार ये गेंदबाज, काफी तगड़ा रनअप है मच्छिंद्र पाटिल का। पहली गेंद बिल्कुल आंखें बंद कर कर खेलने की कोशिश थी वहां पर। लेग बाइस के तौर पर यह सिंगल मिलेगी। सिंगल की मदद से कुल टोटल पहुंचता हुआ 18 रन। एकवीरा लाइव इवेंट द्वारा इस टूर्नामेंट का ढेर सारे दर्शक आनंद लेते हुए उन तमाम दर्शकों का हम स्वागत करना चाहेंगे। काफी जबरदस्त मुकाबला होता हुआ नजर आ रहा है। मच्छिंद्र पाटिल फिर एक बार तैयार रहेंगे जादुई गेंदबाजी करते हुए। हर गेंद के ऊपर उंगलियां फेरने की कोशिश, गेंद हवा में, विकेट की संभावना और काफी जबरदस्त कैच। चौथा विकेट मैदान से बाहर, बल्लेबाज नितेश की पारी होती हुई समाप्त। अपने जादुई हाथों के साथ गेंदबाजी होती हुई, लेकिन ये गेंद लेग स्टंप से काफी बाहर, अंपायर का इशारा आता हुआ वाइड का। वाइड के साथ एक और रन अतिरिक्त के रूप में बढ़ेगी। टीम की टोटल रन संख्या पहुंचती हुई स्कोर कार्ड के ऊपर 19 रन। 4 विकेट मैदान से बाहर हो चुके हैं। थर्ड अंपायर की मांग जरूर यहां पर हो चुकी है। तो गेंदबाज के एक्शन के ऊपर उंगली उठी है। कई ढेर सारे ऐसे गेंदबाज हैं जिन गेंदबाजों के ऊपर उंगलियां उठी थी, लेकिन जरूर हमारे आयोजन करता यहां से डिसीजन देंगे। दूध का दूध और पानी का पानी जरूर होता हुआ नजर आएगा। गेंदबाज मच्छिंद्र पाटिल काफी जबरदस्त गेंदबाजी करते हुए नजर आ रहे हैं अभी तक। राइट आर्म ओवर द विकेट। फिर एक बार, इस बार देखिए बल्ले के बीचों बीच लगी। कभी कभी बल्लेबाजों के दिमाग में भी रहता है कि गेंदबाज के ऊपर दबाव बनाया जाए, और यही कारण था। ऑब्जेक्शन लिया और इस गेंद के ऊपर प्रहार किया। स्क्वायर लेग के ऊपर से खेला, गेंद सीमा रेखा के बाहर। निखिल चौधरी के बल्ले से पहले ही गेंद के ऊपर आता हुआ यह दनदनाता हुआ, सनसनाता हुआ छक्का।
रन लगते हुए इस छक्के के मदद से 25 रन 25 रन। जो रनों की गति कम हो रही थी उस रनों को अब गति देने का काम यहां से निखिल चौधरी कर रहे हैं। पहले गेंद के ऊपर छक्का यहां पर लगाते हुए नजर आए। 25 रन 25 रन स्कोर कार्ड के ऊपर। फिर एक बार इस बार देखिए उंगलियां फेरी वहां पर। पिछली गेंद बल्ले के बीचों बीच लगी थी, लेकिन इस गेंद के ऊपर देखिए टप्पा थोड़ा पीछे लिया और बल्लेबाज वही छक्का लगाने की कोशिश में एक और डॉट गेंद की समाप्ति करते हुए नजर आए। टीम की टोटल रन संख्या है 25 रन। इस ओवर की बात करेंगे, अभी भी 2 गेंदें यहां से शेष है। मच्छिंद्र पाटिल काफी जबरदस्त गेंदबाजी करते हुए, रनअप जितना बड़ा है लेकिन जरूर उंगलियां फेरते हुए नजर आ रहे हैं। फिर एक बार इस बार देखिए रफ्तार भरी गेंद, जरूर वहां पर 4 खिलाड़ी तैनात किया ऑन साइड रीजन में, लेकिन गेंद जाएगी इनटू द गैप। 4 रनों के लिए आता हुआ एक और शानदार चौका। है 29 रन 29 रन स्कोर कार्ड के ऊपर। 4 विकेट मैदान से बाहर हो चुके हैं। इस ओवर की अंतिम गेंद यहां से शेष है मच्छिंद्र पाटिल की। रन लगते हुए 29 रन। फिर एक बार गेंदबाज तैयार है। इस बार देखिए बिल्कुल जबरदस्त गेंद यहां पर टप्पा खाने के बाद बाहर की तरफ गई। ओवर की होती हुई समाप्ति। 3 ओवर की समाप्ति के बाद रन लगते हुए स्कोर कार्ड के ऊपर 29 रन 4 विकेट के नुकसान पर। डीजे टोंडरे आयोजित कुमार साई मच्छिंद्र पाटिल इनकी जन्मदिन के अवसर पर यह साई चषक 2025 का शानदार कारवां जारी है। पहला मुकाबला हुआ था टीम उसाटने और बापदेव पाली के बीच में, जिस मैच में बापदेव पाली टीम ने जरूर जीत वहां पर दर्ज की थी। 99 रन बनाए थे और वो 99 रन में अगर बात करेंगे तो 50 रनों की पारी विशाल शेल के 57 रनों की पारी खेली थी और काफी जबरदस्त प्रदर्शन रहा था पहले ही मैच में। और इस मैच की बात करेंगे तो 29 रन 3 ओवर की समाप्ति हुई। चौथा ओवर फेंकने के लिए गेंदबाज आविष्कार पाटिल तैयार। पहली गेंद टप्पा खाने के बाद उछाल भरी गेंद थी, बल्लेबाज यहां से समझ नहीं पाए। डॉट गेंद की होती हुई समाप्ति। काफी रफ्तार भरी गेंदबाजी हो रही है आविष्कार पाटिल इस गेंदबाज द्वारा। पूरी तरीके से सरौली टीम को यहां पर बांध कर रखा है। 29 रन स्कोर कार्ड के ऊपर है। चौथा ओवर वो का फिर एक बार स्वागत करना चाहेंगे। काफी जबरदस्त मुकाबला होता हुआ नजर आ रहा है। डे नाइट फॉर्मेट में जरूर यहां पर यह आज के दिन का दूसरा मुकाबला जारी है। फिर एक बार गेंदबाज तैयार होंगे। चलिए किरौली टीम, आप वक्त ज्यादा ले रहे हैं, आपको तुरंत फील्डिंग के ऊपर ध्यान रखना है। आपको जो वक्त दिया जाता है उस वक्त के अंदर 4 ओवर फिनिश होने काफी जरूरी होते हैं। फिर एक बार आविष्कार तैयार। राइट आर्म ओवर दी विकेट, रफ्तार भरी गेंद विकेट कीपर गेंद के नीचे। 5वां झटका लगता हुआ सरौली टीम को
पर हर्षद चौधरी। आदि सेना मैदान से बाहर हो चुकी है, 29 रनों के ऊपर 5 विकेट मैदान से बाहर हुए। आविष्कार फिर एक बार तैयार होंगे। शॉर्ट पिच गेंद, उछाल भरी ये गेंद थी, यहां से देखिए काफी जबरदस्त गेंदबाजी होती हुई नजर आ रही है। रन लगते हुए 29 रन स्कोर कार्ड के ऊपर। अंपायर द्वारा देखिए पैवेलियन से आपका आवाज नहीं देना है। अंपायर आपका फैसला, अंपायर रिव्यू है शायद, बल्लेबाजी रिव्यू ऑलरेडी एक हुआ है शायद, वाइट के लिए एक रिव्यू लिया था। तो देखिए वाइड के लिए एक रिव्यू दिया जाता है, तो वो एक रिव्यू खत्म हो चुका है। अंपायर डिसीजन, लास्ट डिसीजन, डॉट गेंद की होती हुई समाप्ति। रन लगते हुए स्कोर कार्ड के ऊपर 29। जरूर पहले ओवर में एक रिव्यू लिया जा चुका था वहां पर, और एक बीमर और रनआउट के लिए एक रिव्यू लिया, मतलब ले सकते हैं आप। गेंदबाज फिर एक बार आविष्कार तैयार होंगे। 3 गेंदें फेंकी जा चुकी है और रन यहां पर खर्च 0 रन खर्च करते हुए नजर आ रहे हैं अभी तक। इस बार देखिए वहां पर रनआउट का खतरा हो सकता है अपने फॉलो थ्रू में, जल्दबाजी में इस गेंद को जरूर पकड़ नहीं पाए। लेग बाइस के तौर पर एक और सिंगल रन मिलती हुई, रन लगते हुए 30 रन स्कोर कार्ड के ऊपर। 5 विकेट मैदान से बाहर होते हुए नजर आ रहे हैं। आदि सेना मैदान से बाहर हो चुके हैं। अब आने वाले बल्लेबाजों से एक ही उम्मीद रहेगी कि कम से कम 10-12 रन इस टोटल में जोड़ा जाए, लेकिन क्या होगा ये जरूर बताएंगे, क्योंकि आजकल ग्रामीण टेनिस क्रिकेट में भी हम देखते हैं कि 11वां खिलाड़ी भी आकर चक्के और चौके लगाता है। तो ये आजकल काफी जबरदस्त क्रिकेट होता हुआ नजर आ रहा है। आविष्कार की ये गेंद रफ्तार भरी गेंद थी, स्क्वायर लेग रीजन में शॉट को जरूर खेला है, सिंगल रन पूरा किया। दूसरे की कोशिश जरूर हो रही है और दूसरा भी रन आसानी के साथ पूरा होता हुआ। खराब थ्रो, लेकिन अच्छा बैकअप वहां पर मिलता हुआ। इन 2 रनों की मदद से रन लगते हुए स्कोर कार्ड के ऊपर 32। अभी भी बात करेंगे इस ओवर की अंतिम गेंद शेष है। इस गेंद के ऊपर 2 रन मिलते हुए, हालांकि पहली 4 गेंदें वहां पर डॉट फेंकते हुए नजर आए थे। नेक्स्ट मैच बापदेव पाली और विनर टीम के बीच में रहेगा। तो ये मैच खत्म होने के बाद जो भी टीम जीतेगी तुरंत आपको टॉस के लिए संपर्क करना है। गेंदबाज आविष्कार फिर एक बार तैयार रहेंगे। इस बार फुल टॉस गेंद फेंकी, नहीं छोड़ेंगे ऐसे गेंदों को। गेंद जाती हुई सीमा रेखा के बाहर, ये दिल मांगे मोर आता हुआ 4। हो चुके हैं। निखिल चौधरी जो बल्लेबाज है अभी तक 6 गेंदों में 16 रनों की पारी खेलते हुए नजर आ रहे हैं। इस बल्लेबाज को स्ट्राइक के ऊपर लाना काफी अच्छी बात रहेगी टीम सरौली के लिए, क्योंकि इनके बल्ले से रन आते हुए नजर आ रहे हैं। अंतिम 6 गेंदें बाकी है। गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए तेजस पाटिल यहां से नजर आएंगे। अंतिम ओवर स्लॉग ओवर की गेंदबाजी अक्सर सरदर्द रहता है गेंदबाजी करने वाली टीम को, लेकिन यहां से ये गेंदबाज अब किस तरीके की गेंदबाजी करेंगे ये जरूर आने वाले वक्त में पता चलेगा। तेजस पाटिल तैयार है।
तेजस पाटिल की पहली गेंद जरूर यहां से तेज तर्रार गेंद थी, डॉट गेंद की समाप्ति होती हुई नजर आ रही है। काफी जबरदस्त मुकाबला होता हुआ 36 रन स्कोर कार्ड के ऊपर है। 5 गेंदों का खेल यहां से अभी भी बाकी। स्ट्राइकर एंड के ऊपर हर्षद जो 3 गेंदें खेले और अभी तक खाता भी नहीं खोल पाए, तो हर्षद को यहां से अब जरूर अच्छे हिट लगाकर ही अपने बल्ले से जवाब देना होगा। फिर एक बार तेजस तैयार है। लेफ्ट आर्म राउंड विकेट। देखिए हर्षद ने इस गेंद को काफी ऊंचाई के ऊपर खेला, खिलाड़ी तैनात, लेकिन गेंद जाती भी वहां पर वॉलेंटियर से इशारा आएगा। 6 रन। ओवर, अंतिम ओवर। मैंने कहा था कि सरदर्द होता है गेंदबाजी करने वाली टीम के लिए, और यहां से देखिए पहली डॉट गेंद, दूसरे गेंद के ऊपर हर्षद अपने इरादे स्पष्ट करते हुए। इस बार देखिए ईट का जवाब पत्थर से दिया, डंडी गोल होती हुई नजर आ रही है। फर्नीचर को डिस्ट्रॉय किया वहां पर गेंदबाज ने। विकेट नंबर 6 बैक टू द पेविलियन। नए बल्लेबाज आते हुए अभी चौधरी 42 रन स्कोर कार्ड के ऊपर लगे। अभी भी 3 गेंदों का खेल बाकी है। अब अभी चौधरी किस तरीके की बल्लेबाजी करेंगे ये देखना होगा, क्योंकि हर बल्लेबाज चाहता है कि चौके छक्के लगाओ, लेकिन अभी चौधरी की सोच क्या है इसके ऊपर काफी निर्भर कर सकता है। 42 रन स्कोर कार्ड के ऊपर गेंदबाज तेजस फिर एक बार तैयार, तेज तर्रार। इस बार देखिए स्टेप आउट होकर खेलने की कोशिश थी, गेंद और बल्ले का संपर्क नहीं हुआ, डॉट गेंद की होती हुई समाप्ति। हर एक डॉट गेंद दबाव प्रेशर में वहां पर ला सकती है टीम सरौली को। रन लगते हुए 42 रन स्कोर कार्ड के ऊपर 6 विकेट मैदान से बाहर हो चुके हैं। तेजस फिर एक बार तैयार होंगे। काफी जबरदस्त ये मैदान नजर आता हुआ, काफी जबरदस्त आयोजन। साई चषक 2025 का यह शानदार कारवा अभी तक जारी है। फिर एक बार तेजस पाटिल गेंदबाजी के लिए तैयार रहेंगे। इस बार स्लोवर वन पे की थी, चक्का लगाने की कोशिश में लगातार की ये दूसरी डॉट गेंद, और देखिए वहां पर निराश है निखिल चौधरी, क्योंकि निखिल चौधरी के बल्ले से रन आ रहे थे। 6 गेंदों में 16 रन अभी तक तो बनाए थे, लेकिन स्ट्राइक अंतिम ओवर में जो स्ट्राइक चाहिए थी वो स्ट्राइक अभी तक मिली नहीं है। रन आए 5 गेंदों में, एक छक्का लगाकर सिर पर सिर्फ 6, और वो छक्का भी फील्डर की गलती से आया था। फिर एक बार तेजस तैयार, फुल टॉस गेंद थी, वहां पर कट कर दिया, गैप में जरूर गेंद जाती भी, लेकिन काफी अच्छी फील्डिंग वहां पर शॉर्ट पॉइंट रीजन में। ओवर की होगी समाप्ति, 5 ओवर का खेल होता हुआ समाप्त। 5 ओवर के समाप्ति के बाद जय हनुमान सरौली टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर पहुंचती हुई 46, 6 विकेट के नुकसान पर आने वाले 43 रन और 44 रनों का यहां से जरूर पीछा करना होगा टीम किरौली को। ये पीछा किस तरीके से होगा ये आने वाले सत्र में हम जरूर देखेंगे, लेकिन मौका देंगे हमारे डीजे मास्टर को।
टीम्स मध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते, जिकडे आपल्याला पुढचा जो सामना आहे तो स्कायरा 11 न्यू यंगस्टार वहाल आणि बेतवडे बी या संघामध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळं दोन्ही संघांनी इनॅक्शन मध्ये यायचे. A1 कट्टा ग्रुप वरती आपल्याला बेतवडे संघ पाहायला मिळतोय. अगदी यंग संघ आहे आणि या संघाला आपण आज इथे खेळताना पाहणार आहोत. समोर देखील आपल्याला त्याच पद्धतीचा त्याच कॅलिबरचा संघ पाहायला मिळणार आहे. या पुढील जो सामना आहे तो विजेता वर्सेस विजेता आहे. A1 कट्टा ग्रुप तोंडरे स्टँड, त्याच्या अलीकडच्या बाजूला उज्ज्वलताई विजय पाटील पनवेल महानगरपालिका नगरसेविका स्टँड. पाळी संघ तिथे आहे पा. अगदी या सामन्याचा आनंद घेताना बारक्यानं अगदी आपण पाहतोय आता तिकडून इशारा केलेत. ऑल द बेस्ट दिलेत सगळ्यांना. स्पर्धेला आपण पाहतोय स्वरूप चांगलं आहे आणि म्हणूनच स्पर्धा चरणशी गेला. मॅच कडे आपण जाऊन अंपायर सिग्नल गेम इज ऑन लेट्स प्ले काउंटडाऊन स्टार्ट नाउ 3 2 1 लेट्स प्ले. पहिला बॉल गणपती बाप्पा मोरया. चांगला फटका हलक्या हाताने खेळले होते मंगेश. नुकताच आपण पाहिलं की बायकरमॅन म्हणून हे टॅग पुन्हा एकदा नव्यानं त्यानं मिरवलं आणि यंदाच्या हंगामामध्ये 50 धावा 4 वेळेला कंप्लीट करणारा खेळाडू. अगदी 2 बाईक आपण पाहतो या खेळाडूच्या नावावरती. बायकरमॅन हे टॅग नियमितपणे मिरवत असतो आणि खास करून किरवली टेनिस क्रिकेट विश्वाला नाविन्याची झाळी प्राप्त करून देणारा खेळाडू आहे. ओ द विकेट ना. यावेळचा बॉल चांगला फटका आपण पाहतोय. ऑफ साईडच्या दिशेमध्ये खेळायचा प्रयत्न होता. ऑन द राईट झोन खेळले होते. रन्स घेत असताना छोट्या छोट्या चुका माग पडतायत पा. अगदी आत्ता मात्र जिकडे धाव नव्हती तिकडे धाव पूर्ण केली आहे फलंदाजांनी. चालाक्या माइंडसेट चांगला आहे. चांगल्या अगदी आपण पाहतोय माइंडसेट ना आता मैदानाच्या आतमध्ये त्यांना खेळताना आपण पाहिलेला आहे. गोलंदाजी छान. गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये सागर भोईर. 43 धावांची गरज आहे 28 बॉल मध्ये. मंगेश आणि सागर ही 2 नामवंत फलंदाज मैदानाच्या आतमध्ये किरवलीच्या अगदी संघाच्या माध्यमातून आपण त्यांना खेळताना पाहतोय. .44 44 झाले धावा धावफलकावरती. पहिला खरं तर आपमध्ये टार्गेट ठेवण्यात आलं आणि इथून 1 धाव आतापर्यंत जमा केली. चला स्पीडअप करा, भरपूर वेळ घेत आहे. एवढा वेळ मिळणार नाही. टाइम अलर्ट आहे यावरती देखील आपण लक्ष केंद्रित करायचं आहे. टाइम अलर्ट आहे यावरती आपण थोडं फोकस करायचं आहे. किरवली आणि विरोधामध्ये आहेत जय हनुमान सरवली. दोघांमध्ये मॅच. अंपायर सिग्नल सागर भोईर. पुढचा बॉल 2 चेंडू चांगले फेकलेत. बॅकअप द्यायचं या ईर्ष्येने असणार आहेत. पहा हा चांगला चेंडू खोलवर टप्प्यावरती टाकायचा प्रयत्न होता. अगदी बॉलवरती तितक्याच चांगल्या पद्धतीचा आघात देखील पाहायला मिळतोय. रन घेत आहेत. सिंगलनं धावफलक पुढे जाईल. धावफलकाला येतोय नवा आकार. टीमची धावसंख्या जी आहे ती आपण जर पाहिली तर 2 या आकड्यावरती. टू रन्स. विकेट नाहीये ही जम्याची बाब आहे. फटका छान खेळलायत. फिल्डर उपलब्ध केलेत. अगदी आपण जर पाहिलं तर टीमची धावसंख्या आपल्याला जरूर पाहायला मिळेल. या बॉलवरती आपण क्विक धावा घेताना जरूर पाहतोय. सिंगल डबल वरती फोकस आहे. चा पाठलाग करायचा आहे आणि त्यामध्ये मग असं वाटलं की या धावा सहजासहजी होतील, कारण या मैदानावरती आपण धावा सहजासहजी बनताना पाहिल्यात आणि मैदानावरती हायेस्ट रनचेस देखील झालेत. 71चा कालच्या रात्रीतला हायरेस्ट आणि आजच्या दिवस रात्रीमध्ये आपण जर विचार केला तर मग 100 धावांचा हायेस्ट होता. पा क्या बात आहे. अनोखी अदा पंचांकडून अँड येतोय हा चौकार. प्रयत्न सागर भोईरचा, परंतु त्याच्यावरती अटॅकिंग भूमिका देखील तशीच आहे.
काही गोलंदाज गुणवत्ताधारक असतात, त्यामध्ये 6च्या 6 चेंडू ते यॉर्कर टाकू शकतात, अशी गुणवत्ता त्यांच्यामध्ये असते. काही गोलंदाजांना आपण पाहतोय की ते गुडलाईनचेच बॉल टाकतील, 5च्या 5 6च्या 6, काही व्हेरिएशन करतात. अशा पण अधिकतम स्तरावरचे गोलंदाज पाहिलेले आहेत. यावेळेला टप्पा चेंज केलाय, परिवर्तन केलंय. परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे, क्रिकेटलाही लागू पडतो, हे मात्र निश्चित करा. षटक संपलाय. पहिल्या षटकाचा खेळ झाल्यानंतर टीमची धावसंख्या एकूण धावफलकावरती 7, जिकडे बिनागड्याचा मोबदला आहे. मंगेश अँड सागर हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. क्या बात आहे. 7 धावा फलकावरती पाहायला मिळतात, जिकडे बिनागड्याचा मोबदला. मैदान राहिलं नाही, ते रणांगण बनलंय. असं वाटलं होतं की छोटी रनचेज आहे, मग या रनचेजचा पाठलाग जो आहे तो सहजरित्या 3 ते 4 ओव्हरमध्ये होईल, परंतु इतक्यात हार मानेल तो जय हनुमान सरोली संघ कसलाच. सुपर्ब खेळतायत मैदानामध्ये. अवी नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, किरवलीसाठी 37 पाहिजे. 24 बॉल मध्ये फटका खेळलाय गॅप मधून, पॉवरफुल स्ट्रोक, सुपर फटका. बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, 1 बाउन्स ओव्हर दी टॉप, आणि हा येतोय टॉप शॉट. धावा मिळतायत 4. पुणे की आता पाटण तालुका तिकडे देखील अशा प्रकारचे आपण पाहतो. संकल्पना चांगल्या आहेत. जुन्नर, येस, चांगला फटका आपण पाहतोय. यावेळेला अगदी आपण पाहिलं तर अगदी आपण सिंगल घेताना फलंदाजांना पाहायचा प्रयत्न जरूर त्यांनी केला होता, परंतु दुसऱ्या बाजूने आपण जर विचार केला तर धाव घेण्यासाठी धाडच नाहीये. का? विकेट वाचवायची आहे या उद्देशाने ते आहेत, आणि त्यांना माहिती आहे यदि यहाँ से बचेंगे तो और बनाएंगे. विकेट वाचवायच्या उद्देशाने ते आहेत. जतीन गोंदले आपल्या सोबत आहेत. कानपोली नाईट स्पर्धेत आय थिंक भेट झाली होती, त्यानंतर आता भरपूर कालावधीनंतर भेट होते. जतीन आपण पाहतोय आमच्या सोबत आहेत. 12 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट. 12 रन्स. यावेळचा बॉल आपण पाहतोय, व्हाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त 1 धाव टीमला मिळते. एका धाव्याने धावफलक आता पुढे सरसावलं जाईल. अगदी आपण पाहिलं तर बॅक ऑफ द हँड बॉल रिलीज करायचा प्रयत्न गोलंदाजचा होता. बॉलर आपण पाहतोय की एका वेगळ्या प्रयत्नांमध्ये त्यांना करायची आहे इथून विकेट घाल, त्यांना इथून प्रेशर टाकायचा आहे, डॉट बॉल पाहिजेत या उद्देशाने. त्यात डिरेक्टली यष्टांवरती हिट होईल असं वाटलं. पहा इथे हिटिंग चांगली आहे. पंचांनी डिरेक्टली तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय रिफर केलाय. टीव्ही अंपायर कडे जात आहेत. सॉफ्ट सिग्नल फक्त देत जावा अशी विनंती आहे. पंच आपण सॉफ्ट सिग्नल द्या, आणि त्यानंतर मग आपण तिसऱ्या पंचांकडे वळू. तिसऱ्या पंचांकडे आपण येतोय. योग्य तो डिसिजन आपल्यापर्यंत येईल. धाव घेण्यासाठी इफर्ट तरी खूप छान राहिलेत खेळाडूचे. हिटिंग मोमेंट चेक करण्यात जरूर येणार आहे. रनआउट साठी अगदी आपण पाहतोय टीव्ही अंपायर कडे मागण्या. टेक्निकल टीम कडे आपण जातोय. तिसरे अंपायर म्हणून आमच्या सोबत आहेत अजयजी पाटील सर. आपण पाहतो त्यांना तिसऱ्या पंचांची भूमिका आहे. यस, बाद आहेत. बाद आहेत
13 धावा आपण धावफलकावरती पाहत आहोत. 13 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. फलंदाज बाद झालाय. अगदी आपण पाहतोय हा मोठा धक्का बसलेला आहे यावेळेला किरवलीला, कारण हा फलंदाज जो आहे त्याच्यावरती नक्कीच जबाबदारी होती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तेजस पाटीलला प्राचारण केलं जाईल. येणाऱ्या 21 बॉलमध्ये 31 धावांची गरज आहे. 21 बॉलमध्ये 31 धावांची गरज आहे. प्रत्येकी आपण जर विचार केला तर मग आज टेक्निकलचं नक्कीच पाहायला मिळेल. तिकडे समोर देखील स्क्रीन आहे, त्या स्क्रीनवरती देखील पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी देखील दाद दिली होती की बॅटवर आहे. ॲक्च्युली आता प्रेक्षक राजा जो आहे ना तो देखील तेवढाच सतर्क बनत चालला क्रिकेटमध्ये. क्रिकेटमध्ये ॲक्युरेसी आल्या आणि जिथे 21 लाईव्ह इव्हेंट आहे ना तिथे या गोष्टी आपल्याला अगदी तितक्या चांगल्या पद्धतीनं पाहायला मिळतात. आणि टेक्निकल रित्या मी म्हणेन एवढं टॅलेंटेड आणि वाहिनी क्षेत्रामधील मी नक्कीच एक चांगला ऑपरेटर पाहिलेला आहे. फटका छान खेळलाय बॅटच्या मधोमध. इलिगेशन कमी आहे, उंची जास्त, अंतर कमी. जेलची नामी संधी चालून आली होती. संधी मात्र हुकली जात आहे आणि आता जीवनदान मिळतंय खेळाडूला. दिस इज नॉट फेअर. खास करून या विकेट तुम्हाला घ्यायच्यात, या विकेट्स तुम्हाला जरूर घ्यायच्या आहेत, कारण ज्या वेळेला तुम्ही विकेट्स घेता ना त्यावेळेला प्रेशर पडतं. झेल जो होता तो भूमीला दान झालाय, जीवनदान मिळत आहे. जीवनदानांची रास्तेला कदाचित तुम्हाला एरवी माहीत नसावे. अशी अनेक सारी जीवनदानं आहेत जे आपल्याला प्रेरणा देऊन जातात आणि जीवनदान देऊ नये या गोष्टी सांगून जातात. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न आहे, फटका छान खेळलाय. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी आउटफील्ड धीमी आहे त्या साईडला. अगदी आपण पाहतोय एका बाजूला निमुळता टोक तर एका बाजूला अगदी तोच चढता टोक. मैदानाची परिभाग, मैदानाची परिसीमा. या बॉलवरती 2 आले, 2 धावसंख्या पुढे जाते. संघाची धावसंख्या 1 धावा. धावफलकावरती आपल्याला 16 पाहायला मिळतात. 16 रन्स टोटल कार्डवरती लागलेल्या या धावा आपण पाहतोय, जिकडे 1 गड्याचा मोबदला आहे. 44चा पाठलाग. रिक्वायर्ड रेट 8.84च्या खरं तर सरासरीनं येऊन ठेपलाय. 19 मध्ये 28 पाहिजेत. मॅच मध्ये अजूनही आपल्याला तेवढीच रोमांचकता पाहायला मिळते. प्रेक्षक वर्ग देखील असुसलेत या सामन्यासाठी. हा चेंडू वेगवान पद्धतीनं रिलीज केला होता. लाईन विस्कली तर पंच सांगतायत वाईट बॉल आहे. वाईट बॉलचं अतिरिक्त 1 धाव टीमला मिळते. 17च्या आकडेवारीवरती आपण पाहतोय संघाला आता इथून पोहोचताना 17 रन्स. येणारे 19 बॉल 27 ची गरज. या वेळेला इम्पॅक्ट इन लाईन, विकेट हिटिंग अँड LBW. फलंदाज बाद. पहिल्या षटकाचा खेळ आपण संपताना पाहिला होता. त्यानंतर आता दुसऱ्या षटकाचा खेळ देखील झालेला आहे. 17 लागल्यात आणि जिकडे 8.5च्या सरासरीनं मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना आपण पाहिलं. 17 लॉस ऑफ 2 विकेट. मैदानाच्या आतमध्ये हा खेळ. येणारे 18 बॉल आणि 27 धावांची गरज. सामना अजूनही बॅलन्स आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे. सतरा धावा 2 गड्यांचा मोबदला. मैदानाच्या आतमध्ये सामना उत्कंठावर्धक. प्रेक्षक वर्गाला जसा सामना हवाय हा तसा सामना आणि या मॅच वरती देखील सर्वांचं लक्ष. ग्रीन ग्लास आणि त्यानंतर मैदान देखील चौफेर बाजूने सजलेलं. स्पर्धा खूप छान. ज्या खरं तर स्पर्धेची आपण सर्वांनी आतुरतेने वाट पाहिली ती ही स्पर्धा. स्पर्धेचा दर्जा चांगला, कॅलिबर चांगला आहे.
आणि सामने देखील तेवढेच आपण पाहतोय. वाल टीम पहा ऑन स्क्रीन पाहायला मिळेल सज्ज झालेल्या. 18 बॉल मध्ये 27 पाहिजेत. 18 चेंडू 27 धावा. काय घडेल काय बिघडेल, कोण जिंकेल कोण हारेल, कोण रचेल इतिहास आणि कोण ठरेल खास, यासाठी चाललेला 8 तास. पोलादी निर्धार आमुचा असुर बलांची खंत नसे आणि क्रिकेटच्या रणसंग्रामाला विजया वाचून अंत नसे. मरण मारुणी पुढे निघालो गर्भतयांचा कोण हरी, रणफंदीची जात आमची कोण आम्हा भयभीत करी. क्रिकेट हा असा खेळ आहे. पा नाट्यमय घडामोडी आहेत. लिडिंग एज घेऊन विकेट कीपर कडे इट्स टेकन अँड वन्स अगेन वन मोर विकेट फॉलिंग डाऊन. अजून एक धक्का बसतोय टीम किरवलीला. सतरा मध्ये 27 पाहिजे असताना आता आपण पाहतोय ही महत्वाची विकेट मात्र आली आहे. कहाणी अभी खत्म नहीं हुई है. सामना अजून संपला नाहीये, निकाल अजून लागला नाहीये. लढाईसाठी तयार आहे जय हनुमान सरवली संघ आणि सरवली संघाची आपल्याला तेवढीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. कसा होणार आहे खेळ, कोण जाईल पुढील फेरीमध्ये याकडे सर्वांचं लक्ष. 3 गड्यांचा मोबदला. किरवली संघ अडचणीमध्ये आणि दुसऱ्या बाजूला लढण्याची ताकद प्राप्त झाली आहे सरवलीला. ओ हो 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 फसवलंय. मीडियम पेसनं बॉल रिलीज केला. बोटांची जादू फिंगर रोल केले होते. अलगद हातानं बॉलला रिलीज केला. तिरप्या रेषेतला वळण चेंडूला प्राप्त दिलंय आणि हा देखील तेवढाच चांगला चेंडू पाहायला मिळतोय. रिक्वायर रन रेट आता वाढत चाललाय. 10 ची सरासरी येऊन ठेपली आहे. 7.29 च्या सरासरीनं फलंदाजी होती. 16 मध्ये 27 बनवायचेत. मॅच मध्ये रोमांचक ताणण्याचा प्रयत्न आहे. जयेश पाटीलचं निर्णायक षटक. बॅकफुटला जाऊन खेळले. फिल्डर उभा आहेत तिकडे लॉंग लेग कडे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. 1 रन प्राप्त आहे. दुसऱ्या धावेसाठी नाहीये. एका धावेनं आपण टीमची धावसंख्या पुढे पाहतोय. संघ जाऊन पोहोचला तो म्हणजेच 18 या आकड्यावरती. 18 रन्स आपण धावा फलकावरती पाहतोय. रन्स लॉस ऑफ 3 विकेट. नेक्स्ट बॉल. षटकामधून 14 बॉल आहे. फ्रंट फुट लावून खेळायचा आहे. फिल्डर आहेत. चालाक फिल्डर आहेत. चतुर चाराक फिल्डर होते. फर्स्ट स्लिपला आपण त्यांना फिल्डिंग करताना पाहिलं. किती महत्वाचं आहे मागून बॅकअप देण्यासाठी पहा. दुसऱ्या बाजूला जे फिल्डर होते त्यांनी देखील लगेच लागोलाग ते त्यांच्या मागे गेले होते. अपसेट आहेत खेळाडू किरवली संघाचे कारण त्यांना माहिती आहे हा सामना जिंकण्यासाठी किमान 1 ते 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. जी आपण निचली फैली पाहिली ना किरवली संघाची तर बॅटिंग ऑर्डर मध्ये थोडीशी ती कमकुवत आहे आणि सध्याच्या घडीला आपण या आधीचा जो किरवली संघ पाहायचो होता फार तर तेवढा ताकदवर संघ आपण पाहत नाही. खास करून लास्टच्या म्हणजे शेवटच्या ऑर्डर मध्ये आपण पाहिलं की अलीकडच्या काळामध्ये स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक आणि त्या स्पर्धेमध्ये कल्याण रायगड पूल मधून आपण पाहिलं की या संघाला ती ईर्ष्या तो करंट सध्याच्या घडीला आपण थोडासा खालावलेला जरूर पाहतोय. परंतु या वर्षामध्ये आपण जर विचार केला 12th मॅन म्हणतो की नाही आम्ही फॉर्मला आहोत. आमचा फॉर्म आहे. आम्हाला मोटिवेशन पाहिजे. या वर्षी देखील आपण जर विचार केला या वर्षाच्या आपण डेच्या 3 ट्रॉफीज पाहिल्यात. नाईटची 1 आपण चॅम्पियन ट्रॉफी पाहिल्या. त्यामध्ये एक बाईक आपण पाहिली मंगेशला आली. अतुल शेठ बालाराम पाटील बादल लिडवी ग्रुप स्टँड आता काबीज केलाय टीम वहालनी यंगस्टार वहालनी. यस डेफिनेटली खूप छान संकल्पना आहे. लीडिंग एज असणार. यस अंपायर फिंगर गोज ऑन अप. 1 मोर विकेट. नाट्यमय घडामोडी आहेत. सरवली हवी होताना पाहायला मिळते. अजून एक विकेट किरवलीची घाल.
दोन्ही 12th मॅन तेवढेच आपण पाहतोय आज संघाबद्दल माहिती परिचित करून आलेत. अगदी त्यांची बाकीत्वानी खरी ठरली जाते. कौतुक करावं लागेल. नाही असे 12th मॅन पाहिजेत, नाही तर काही 12th मॅनना नावं देखील माहीत नसतात. एकूण धावा झाले धावफलकावरती 43. 6 गड्यांचा मोबदला. 20 आपण जर धावा धावफलकावरती पाहिले असता 4 गडी त्यांनी इथपर्यंत गमावलेले आहेत. बनवायचे आहेत त्या म्हणजेच 12 मध्ये 24. ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतील आपले मच्छिंद्र शेठ पाटील. साई या चषकाचे खरं तर ते आयोजक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण ही ट्रॉफी पाहतोय. त्यांचं कौतुक करावं लागेल. आगळ्या वेगळ्या संकल्पनेसह नियमितपणे दरवर्षी उतरतात आणि यावर्षी जर आपण पाहिलं ना तर मग स्टँडची संकल्पना त्याने आणली आहे. आयवा झेलसाठी आपण पाहतोय जो प्रेक्षक झेल टिपेल आयवा त्याला मिळणार आहे गिफ्ट हॅम्पर. अर्थातच स्पर्धेचं नामकरण असलेले एक ट्रॉफी देऊन त्यांचा गौरव देखील होत आहे. टी शर्ट आहे यस माफ करा. अशा पद्धतीनं आपण पाहतोय या स्पर्धेचा हा आगाज आहे. सुरुवात चांगली आहे. आज डे नाईट फॉर्मॅटमध्ये दुसरी रजनी आहे. 12 मध्ये 24 बनवायच्यात. सरासरी 12ची येऊन ठेपली आहे. सरासरी आपण पाहिली तर वाढत चालली आहे. दबाव बनत चाललाय. मागील मॅच मध्ये 100 धावाचा टार्गेट ठेवला होता पाली संघानं. फटका छान खेळलाय. क्लासिकल स्ट्रोक. फिल्डर आहेत काही करू शकत नाहीयेत. लॉंग साईडला आपण पाहतोय तेवढाच चांगला फटका. लॉफ्टेड हिट. षटकार. पक्व खेळाडू. एक्सपिरियन्स पर भरपूर आहे या खेळाडूकडे. क्या बात है क्या बात है. पुन्हा एकदा 30 दशक तोच दारा जर्सी नंबर 23 रोशनच्या बॅट मधून निर्णायक क्षणावरती आलेला हा चौकार. आता मात्र सरवली संघानं जे काही कमावलं होतं ते सर्व काही तो हिसकावून घेतोय. या 2 स्ट्रोक वरती साबळ्यामध्ये पूर्णपणे एंटर होणारा किरवली संघ, कमबॅक देणारा किरवली संघ पाहायला मिळालाय. 10 मध्ये 14 पाहिजेत. हार मानायला दोन्ही संघ तयार नाहीयेत. दोन्ही संघांना विजयश्री मिळवायचे याच उद्देशाने ते प्रयत्न करतात. क्लीन बोल्ड मोमेंट आहेत मॅच मध्ये. विकेट्स आपण जरूर येताना आता इथे पाहतो. ज्या खेळाडूंना जिंकायच्या आशा आकांक्षा पल्लवित केल्या होत्या आता त्याच खेळाडूची आपल्याला विकेट देखील येताना पाहायला मिळाली. 9 मध्ये 14 पाहिजेत. सामना आपल्याला तेवढाच रोमांचक मोडवरती येताना पाहायला मिळतो. प्रेक्षक वर्गासाठी हा मोठा क्लॅश होता. या रायव्हलरीची चर्चा होती आणि ती रायव्हलरी आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये. 9 मध्ये 14 पाहिजेत. पडलेली विकेट कानमंत्र दिला यंगस्टारला की या पद्धतीने खेळायचं आहे. एक्सपिरियन्स येऊ खेळाडू संघामध्ये असल्यानंतर आपल्याला या गोष्टीचा फरक पडताना पाहायला मिळतो. नवीन खेळाडू आला विघ्नेश मैदानाच्या आतमध्ये. 9 मध्ये 14चं टार्गेट आहे टीम किरवली समोर. 30 धावा 5 गड्यांचा मोबदला. 44चा पाठलाग होता. असं वाटलं की 4 ओव्हरमध्ये 3 ओव्हरमध्ये धावा होतील परंतु लढाई लढतोय मैदानाच्या आतमध्ये. ना थके पैर ना हमने हिम्मत हारी है. जज्बा है जीतने का तो सरवली की ओर से भी लढाई जारी है. ही लढाई मैदानाच्या आतमध्ये लढवय्या वृत्ती मैदानाच्या आतमध्ये आपल्या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 9 मध्ये 14 पाहिजेत. काय घडेल काय बिघडेल याकडे सर्वांचं लक्ष आणि लक्षवेधी भूमिका सर्व प्रेक्षकांना त्यांच्याकडे करण्यासाठी भाग पाडलं जात आहे. ते म्हणजेच 2 संघाच्या खेळाडूंच्या माध्यमातून. तेवढा चांगला खेळ आहे. मॅचकडे आपण जाऊ. षटक क्रमांक 4 सुरू असताना गोलंदाज तयार. 9 मध्ये पाहिजेत 14. बॅट्समन आलेत नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. विघ्नेश राईट हँडेड बॅट्समन आहेत. ओव्हर द विकेट ना पंजांच्या अगदी डाव्या बाजूला गोलंदाजी. चांगला चेंडू आहे. तरार नाट्य क्रिकेट आणि क्रिकेटचा हा महारणसंग्राम. मैदान राहिलं नाही.
ते आता रणांगण बनलंय. सामना उत्कंठावर्धक, प्रेक्षक वर्गाच्या काळजाचे ठोके चुकावणारा सामना. 8 बॉल मध्ये 14. जो सामना रोशन पाटील लिजेंडनं खुला केला होता, त्या आता गमावलेल्या सामन्याला मात्र पुन्हा एकदा आपल्या बाजूने खेचायचा हा प्रयत्न. गोलंदाजावरती आक्षेप घेतलाय त्या शैलीवरती आणि तिसऱ्या पंचांची मागणी. ऑन स्क्रीन आपण जातोय. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्यासोबत विशाल पाटील सर जॉईन आहेत. 8 बॉल 14 पाहिजेत. मॅच कडे आपण वळतोय. यावेळेचा बॉल अक्रॉस द बॅटने खेळायचा प्रयत्न. लॉंग लेगच्या दिशेमध्ये लेग ग्लान्स केलाय बॉलला. 1 रन कंप्लीट केले. दुसऱ्या धावेसाठी वेगानं आलेत आणि 2 धावा पूर्ण करतायत संघाचे खेळाडू. 2 धावसंख्या वाढेल. टीमची धावसंख्या 32 या आकड्यावरती आपण जाताना पाहतोय. 7 बॉल मध्ये आता गरज आहे ती म्हणजेच 12 धावांची. येणारा हा बॉल निर्णायक बॉल असणार आहे. खास करून वेटेज कमी तरी करून जाईल, नाहीतर मग वेटेज आहे तसं समतोल ठेवील, बॉल कमी करून जाईल. वेटेज ज्या वेळेला कमी होईल ना त्यावेळेला थोडंसं दबाव तंत्राची फलंदाजी पाहायला मिळू शकते. या मैदानावरती 6 मध्ये 12 बनणं एवढं कठीण काम नाहीये, कारण या मैदानावरती आपण पाहतो की बाउंड्री लाईन थोडीशी छोटी आहे. त्यामुळे फलंदाजांना ती मदत मिळते की जो सिक्सर आहे, जो चौकार आहे, तो सहजरित्या प्राप्त देखील होतो. परंतु विकेटनं जे रंग दाखवलेत ते रंग ओळखणं थोडं कठीण आहे. आणि दबाव असताना अगदी फलंदाजी करणं एवढं सोपं नाहीये. एक वेळेला तुम्ही तुमच्या श्रीमतींचा दबाव झेलाल, परंतु ज्या वेळेला मैदानामधील दबाव आहे ना तो दबाव झेलणं थोडं कठीण असतं. पा इथे हा चेंडू किती सुंदर बॉल होता. अगदी वेगानं चेंडू रिलीज केला. भरधाव वेग होता. चेंडू नाही तर जलता निकाला फेकला होता फलंदाजावरती. अशा पद्धतीनं हा बॉल आलाय. अगदी निर्धाव अशा निर्धाव बॉलचं षटक केलं त्यानं समाप्त. षटकाचा खेळ संपल्यानंतर 4 षटकांच्या अखेरीस एकूण 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. जिकडे 5 गड्यांचा मोबदला असता आता 6 बॉल मध्ये गरज आहे ती म्हणजेच 12 धावांची. डीजे बाद आहे. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे पा. याचंच नाव क्रिकेट आहे मित्रांनो. रंग बदलता सरडा हे नाव क्रिकेटला दिलेलं आहे. ते नुसतंच नाही दिलं बरं का, ते अक्षरशः पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. विकेट देखील तशीच आहे. अगदी आपण पाहतो की बायकांसारखी रंगती बदलते. कधी फलंदाजांना साथ देते तर कधी गोलंदाजांना ती साथ देते. आणि मैदानामध्ये आपल्याला असाच एक हल्ला कल्लोल सामना आपण सर्व इथे एन्जॉय करतो. शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 12 धावांची गरज. सामना रोमांचक मोड वरती एक मोठी क्लॅश आपल्याला पाहायला मिळते. बिग क्लॅश, बिग रायव्हलरी आणि एक बिग स्टोरी. 6 मध्ये 12 पाहिजेत. 12ची सरासरी आहे. करंटली 8च्या सरासरीनं फलंदाजी झाली आहे. विकेट पडल्यात, दबाव आहे, 5 गडी बाद झालेत. 6 मध्ये 12 पाहिजेत. शेवटचं षटक म्हटलं तर मग हाणामारीचं षटक. डेथ ओव्हर मध्ये फलंदाजांना आपण मार बसताना पाहिलं नाही एरवी किंबहुना. आज या मैदानामध्ये काय घडेल याकडे सर्वांचं लक्ष. चला स्पीडअप करा. ज्या मोमेंटला मॅच चालू आहे त्या मोमेंटला मॅच राहू दे अशी विनंती आहे. शेवटचे 6 बॉल आणि 12 धावांची गरज. पहिला बॉल सरवली एवढ्या सहजासहजी सामना देणार नाहीये. सरवली बोले तो शेवटपर्यंत सामना लढण्याची क्षमता ठेवणारा संघ. भिवंडी परिसरातून ऑस्ट्रेलिया हा संघ म्हणून देखील या संघाला गणतात. आणि आता आपण पाहतोय त्यांची 30 दहशत, 30 दारागिरी आपल्याला पाहायला मिळते. 5 मध्ये 12 पाहिजेत. यावेळचा बॉल बॅटच्या मनोमत सुपर फटका, प्रॉपर टायमिंग, एक्स्ट्रा हिटिंग पॉवर ऑन दी वे. राइटी गॉट इट इज इट माइटी. अटॅकिंग मोमेंट खास करून किरवलीचा फिनिशर आहे अनिल. आणि अनिलची ही आपण दर्दी केली पाहतो मैदानामध्ये. सुपर फटका पाहायला मिळाला. अमित पाटील देखील आता या सामन्याकडे कटाक्ष ठेवून आहेत, कारण सामना तेवढाच रोमांचक मोडवरती त्यांना पाहायला मिळतोय. विघ्नेश, जनमान सरवली बनाम आहेत किरवली, दोघांमध्ये आहे मॅच.
जिंकणार कोण याकडे सर्वांचं लक्ष. 4 मध्ये 6 पाहिजेत. एक सामना आठवेल आपल्याला असा. भारत वर्सेस पाकिस्तान. 4 मध्ये 7 शेवटची विकेट हातामध्ये. आणि अगदी आपण पाहिलं की श्रीसंतचा तो झेल. भारतानं सेमी मधून फायनल मध्ये अगदी एंट्री केली होती. या अशा खरं तर सामन्यांना विसरणं शक्य नाही आहे. हा सामनाही तसाच आहे. या सामन्यावरती देखील सर्वांचं लक्ष असणार आहे. चला चेंडू द्यायचा आयोजक. या ओके. चला चेंडू द्यायचा आहे. लवकर चेक करा प्लीज. पॉइंट ऑफ व्ह्यू न विचार केला तर चेंडू देखील आता त्यांच्यासाठी खूप महत्वाचा आहे. या गोष्टी महत्वाच्या असतात. चला स्पीड अप करा. दशरथ पाटील असल्यानंतर मग आपण पाहतो की होतं असं, ज्या वेळेला बॉल चेक करण्यासाठी टाइम घेतला जातो ना त्यावेळेला ते नियमितपणे म्हणतात 5 बॉल चेक केले, 6 बॉल चेक केले. इकडे आपण पाहिलं तर आता 4 मध्ये 6 पाहिजेत. 4 मध्ये 6 पाहिजेत. सामना आहे रोमांचक, उत्कंठावर्धक हा सामना. कधी बाजू आपण पाहतो जी वळती आहे जय हनुमान सरवलीच्या बाजूनं, तर कधी बाजू वळती आहे ती म्हणजेच किरवलीच्या बाजूनं. ऊन सावलीचा सामना आहे, भरती होटीचा सामना आहे. त्यामुळं तराजूमध्ये तोलणं, विजय कुणाला मिळणं या गोष्टी इथून मात्र भाकीतवाणी करणं कठीणच आहे. क्रिकेटमध्ये आपण पाहतो की भाकीतवाणी हा मुळात शब्दच नाही आहे, कारण इफ अँड देन या वर्ड्सला परफेक्ट प्लेस नसलेला खेळ आहे टेनिस क्रिकेट. चला जास्त वेळ घेऊ नका यार, भरपूर टाइम झाला. त्यामुळं वारंवार सूचना द्यायला लावू नका प्लीज. 4 मध्ये 6 धावांची गरज आहे. 4 मध्ये 6 पाहिजेत. टायमिंग अलर्ट आहे, यावरती तुम्ही लक्ष द्या. टायमिंग अलर्ट आहे, याकडे तुम्ही लक्ष द्या. थोडं स्पीड अप करायचं आहे, यावरती आपण देखील लक्ष केंद्रित करायचं. 4 मध्ये 6 पाहिजेत. दबाव बनवण्यासाठी एक खेळाडू आपण पाहतोय समोरासमोर आणलाय. त्यांना माहिती आहे दबाव बनवण्यासाठी मॅचकडे आपण जाऊ. यावेळचा बॉल पंच वळालेत आणि वाईड हा खरं तर आपण पाहतोय. यस रिव्ह्यू घेतलाय. या ओके. यावेळचा आपण पाहतोय पंचांकडून नक्कीच टीव्ही अंबरकडे. हा यस बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे, तुमचा रिव्ह्यू आहे. यस पंचांचा रिव्ह्यू वाईट साठी. ओके अँड वाईट बॉल आहे. 4 मध्ये 5 पाहिजेत. 4 मध्ये या ओके. रिव्ह्यू संपलेले आहेत, रिव्ह्यू लॉस केलाय. 4 मध्ये 5 पाहिजे. धावा वाचवायच्या आहेत. कसा होणार आहे खेळ, मॅचकडे आपण वळतोय. एखादा मोठा फटका मॅचला अगदी फिनिश करेल, त्याच उद्देशानं हा फटका चांगला खेळलाय. लेट कटचा स्ट्रोक, लेमन कटचा फटका धावा देऊन जातोय टीमला. बॉलवरती आपण जर विचार केला तर टेक्निकल स्ट्रोक खेळायचा प्रयत्न. त्यांना माहिती आहे सिंगल डबलने काम बनू शकतो, प्रेशर झेलायचाच नाहीये. 2 धावा घेतल्या, 3 ला 3 पाहिजेत. आता मॅच मध्ये संघ आता मात्र एंटर होताना जरूर पाहायला मिळतो. जो प्रेशर टाकायचा होता तो प्रेशर आपण पाहतोय सुरुवातीला जरूर बनवला, परंतु एक सिक्सर सर्व मेहनत पाण्यामध्ये. 3 बॉल मध्ये 3. एखादा डॉट बॉल प्रेशराइज करेल फलंदाजी करणाऱ्या किरवली संघाला, तर एखादा चांगला फटका या मॅचला मात्र अगदी सरवलीच्या हातातून खेचेल आणि किरवलीच्या हातामध्ये देईल. काय होणाऱ्या मॅच मध्ये येणारी कालाने बेल सांगेल. चला स्पीडअप करा, चला स्पीडअप करा प्लीज. 3 बॉल मध्ये 3 पाहिजेत. यावेळचा बॉल फटका फसला हवेमध्ये. फिल्डर झेल हातामध्ये आला होता, हातातून निसटलाय झेल आणि 2 धावा पूर्ण केल्यात. स्कोअर इज लेवल 43 रन्स. धाव फलकावरती 2 मध्ये 1 धावेची गरज.
स्पर्धेचा नियम आहे की कंपल्सरी धावा चेस करणं, त्यामुळे आता तुम्हाला 2 मध्ये 1 बनवायचे आहे. एखादा डॉट बॉल शेवटच्या क्षणापर्यंत मॅचला नेणार आहे. प्रेक्षक वर्गाला अगदी आपण पाहतोय आस लागले की त्यांना हवा आहे एक चांगला सामना, त्यांना हव्या शेवटच्या क्षणापासून तेवढीच रोमांचक मॅच आणि त्याकडे त्यांच्या नजरा. परंतु किरवली संघाच्या मनामध्ये काय चाललंय, त्यांना नाही प्रेशर झेलायचं आहे, त्यांना अगदी सहजासहजी मॅच घ्यायची आहे. त्यामुळं या बॉलवरती धाव काढायचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. अमरेला फिल्डिंग सजावट केलेला आहे, त्यामुळे इथून 1 धावेसाठी जो प्रयत्न आहे तो रोखावा लागणार आहे जय हनुमान सरवलीला. 2 मध्ये 1 पाहिजे. 43 झालेत, 5 गड्यांचा मोबदला. चला स्पीडअप करा, स्पीडअप स्पीडअप करा. स्पीडअप करा अशी विनंती आहे. लास्ट 1 धावेची गरज आहे. 2 बॉल मध्ये 1 धावेची गरज. राऊंड द विकेट न पुढचा बॉल पहा. इथे या गोष्टी महत्वाच्या, कारण मंकड विकेटचा प्रयत्न देखील असा होतो खास करून. यस 2 मध्ये 1 पाहिजे. चला स्पीडअप. 2 मध्ये 1 धावेची गरज आहे. सामन्याची उत्कंठा सर्वांनाच आहे. चला स्पीडअप करा यार, दिस इज नॉट फेअर. 2 मध्ये 1 पुढचा बॉल. डॉट किरण अँड विक्ट्री. सामना जिंकलाय ओम नर्मदेश्वर किरवली या संघानं. वेल प्लेड, अभिनंदन.